राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत गटनेते, मुख्य प्रतोद या पदांची निवड करण्यात आली। जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली आणि उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या नावांची घोषणा केलेली आहे। श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढवू अशी आक्रमक भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी घेतली आहे। खासदार प्रणिती शिंदेंमुळेच सोलापुरातील 3 जागांवर पराभव झालेला आहे असा आरोप शरद कोळी यांनी केलेला आहे। मवियातून प्रणिती शिंदे यांची हकालपट्टी करा, तसंच काँग्रेसने त्यांची खासदारकी सुद्धा रद्द करावी अशी मागणी कोळी यांनी केली आहे। त्यामुळे सोलापुरात मवियातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र आहे। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी जाणून बुजून त्यांच्या स्वतःचा मनमानी कारभार करून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 3 विधानसभेमध्ये उमेदवार पराभूत त्यांच्यामुळे झालेले आहेत। 3 आमदार निवडून यायचे केवळ त्यांच्यामुळे पडलेले आहेत आणि अशा लोकांबरोबर एकत्र निवडणूक लढवणे म्हणजे घातक आहे, धोका आहे। त्याच्यामुळं माझी मागणी आहे की खासदार प्रणितीताई शिंदे यांची महाविकास आघाडीतून पहिल्यांदा हकालपट्टी करावं आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील आमची मागणी आहे की असे धोकेबाज घातक नेते मंडळी तुमच्यात जर असतील तर त्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि प्रणितीताई शिंदेची खासदारकी देखील रद्द करा।